बरं. कल्पना करा की महाबळेश्वरच्या त्या उंच पठारावर पावसाचा एक थेंब पडतोय. आता तो थेंब एखाद्या विशिष्ट खडकाच्या कोणत्या बाजूला पडतो ना, त्यावर त्याचं पुढचं संपूर्ण भविष्य अवलंबून असतं. अगदी बरोबर. म्हणजे जर तो पश्चिमेकडे पडला तर तो काही किलोमीटरचा तीव्र उताराचा प्रवास करून थेट अरबी समुद्रात जाऊन आदळेल. पण जर तो पूर्वेकडे पडला तर तो दख्खनच्या पठारावरून तब्बल 1400 किलोमीटरचा एक महाभयंकर, संथ आणि संघर्षमय प्रवास सुरू करेल. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण त्या 1400 किलोमीटरच्या प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. हो, आणि हा प्रवास समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज आपण फक्त पाठांतर करणार नाही, तर ही नदी अशी का वाहते हे समजून घेणार आहोत. त्या पावसाच्या थेंबाची उपमा या भौगोलिक चमत्काराला अगदी योग्य न्याय देते. कारण जेव्हा आपण सह्याद्रीच्या कुशीत साधारण 1220 मीटर उंचीवर असलेल्या महाबळेश्वरचा विचार करतो, तेव्हा ते केवळ एक पर्यटन स्थळ उरत नाही. तिथे निसर्गाने एका पंचगंगा योजनेची रचना केली आहे. ही केवळ एका नदीची सुरुवात नाहीये, तर हा एकाच ठिकाणाहून जन्म घेणाऱ्या जलप्रवाहांचा एक महाकाय प्रयोग आहे. बापरे, म्हणजे एकाच बिंदूतून नद्यांचा उगम आणि लगेचच त्यांच्या वाटा वेगळ्या होतात. हे कसं काम करतं? तिथे एक अत्यंत विशिष्ट अशी भौगोलिक रचना आहे. महाबळेश्वरच्या पठारावरून पूर्वेकडे उतार आहे आणि पश्चिमेकडे कडा आहे. त्यामुळे याच एका उगमस्थानातून कृष्णा, कोयना आणि वेण्णा या 3 नद्या पूर्वेकडे, म्हणजे दख्खनच्या पठाराकडे. दख्खनच्या पठाराकडे आपला प्रवास सुरू करतात. आणि त्याचवेळी सावित्री आणि गायत्री या 2 नद्या पश्चिमेच्या तीव्र उतारावरून कोकणात आणि पर्यायाने अरबी समुद्रात झेपावतात. अरेच्छा! एकाच ढगातून आलेलं पाणी, पण भूगोलाने त्यांची 2 पूर्णपणे वेगळी नशिबं लिहिलेली असतात. थांबा, इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. कृष्णा नदीचा बंगालच्या उपसागरापर्यंतचा एकूण प्रवास 1401 किलोमीटरचा आहे. पण त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त 282 किलोमीटर येतात. बरोबर. म्हणजे एकूण लांबीच्या जेमतेम 22%. आणि जर पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर संपूर्ण खोऱ्याच्या 2,59,000 चौरस किलोमीटरपैकी महाराष्ट्रात केवळ 28,700 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. हे तर फक्त 11% झालं. मग स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपण या 11%वर इतका जीव का ओततो? आपण त्याऐवजी गोदावरीवर जास्त लक्ष केंद्रित करायला नको का? विरोधाभास वरवर पाहता गोंधळात टाकणारा वाटू शकतो, पण यामागे एक अत्यंत भक्कम भौगोलिक कारण आहे. हे 11% क्षेत्र म्हणजे एखाद्या विशाल इमारतीचा पाया आहे. याला आपण कृष्णा नदीचा भौगोलिक पाळणा म्हणू शकतो. अच्छा, भौगोलिक पाळणा. हो. नदीचं खरं सामर्थ्य ती किती लांब वाहते यात नसतं, तर तिला ऊर्जा आणि पाणी कुठून मिळतं यात असतं. महाराष्ट्रातला हा पाळणा उत्तरेला शंभू महादेव डोंगररांग आणि दक्षिणेकडच्या डोंगररांगांनी सुरक्षित ठेवला आहे. म्हणजे उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून नैसर्गिक भिंती उभारल्या आहेत. तंतोतंत. उत्तरेकडे शंभू महादेव डोंगररांग आहे, जी एक प्रचंड मोठ्याने अभेद्य भिंतीसारखी उभी आहे. ती भीमा नदीचं खोरं आणि कृष्णा नदीचं खोरं एकमेकांपासून पूर्णपणे वेगळं करते. अच्छा. तर दक्षिणेला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, ज्योतिबा आणि चिकोडी या डोंगररांगा आहेत. या 2 भौगोलिक सीमांच्या मध्ये हा पाळणा वसलेला आहे. इथे सह्याद्रीत पडणारा प्रचंड पाऊस थेट या नदीला मिळतो. म्हणजे लांबी कमी असली तरी या नदीला तिचं प्राथमिक स्वरूप, तिचा अफाट वेग आणि तिची जीवनदायी ताकद या फक्त 11% भागातूनच मिळते. अगदी बरोबर. ओके, आता हे चित्र स्पष्ट व्हायला लागले. जर हा पाळणा आहे तर या पाळण्यात कोणकोणते प्रवाह एकत्र येतात त्याची यंत्रणा समजून घेऊ. आपण नेहमी नद्यांचा अभ्यास करताना डावा किनारा आणि उजवा किनारा असं विभाजन करतो. हो, तसंच करावं लागतं. जर आपण डाव्या किनाऱ्याचा म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या प्रवाहांचा विचार केला तर हा भाग तुलनेने खूप शांत वाटतो. इथे फक्त एकच मोठी उपनदी दिसते, ती म्हणजे येरळा. येरळा नदीचं खोरं शांत असलं तरी त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सातारा जिल्ह्यातल्या म्हस्कोबाच्या डोंगलात या नदीचा उगम होतो. तिथून साधारण 1,200 किलोमीटरचा प्रवास करून ती सांगलीजवळच्या ब्रह्मनाळ इथे कृष्णेला मिळते. पण या नदीची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिचा मार्ग. खटाव आणि खानापूरसारखे जे तालुके कायम दुष्काळी छायेत असतात, त्या कोरड्या आणि तप्त भूभागातून ती वाहते. ओहो. तिथे ती केवळ पाण्याची गरज भागवत नाही, तर त्या कोरड्या प्रदेशासाठी ती एकमेव जीवनरेखा ठरते. इथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक अभ्यासकांची गोची होते आणि मलाही हा प्रश्न पडला होता. आपण उत्तरेकडचा आणि डाव्या बाजूचा विचार करत आहोत, पण मला माहीत आहे की भीमा ही प्रचंड मोठी आणि शक्तिशाली नदी आहे. हो, आहेच. ती याच डोंगररांगेच्या पलीकडून वाहते
आणि तरीही तुम्ही सांगताय की महाराष्ट्राच्या भूगोलात भीमेला कृष्णेची उपनदी म्हणून अधिकृतपणे मोजलं जात नाही, फक्त एका डोंगराच्या भिंतीमुळे. हेच तर भूगोलाचा सर्वात मोठं रहस्य आहे. इथे आपण राजकीय नकाशा आणि भौगोलिक नकाशा यातला फरक समजून घेतला पाहिजे. शंभू महादेव डोंगररांग ही फक्त एक साधी टेकडी नाहीये, ती एक अभेद्य जलविभाजक भिंत आहे. म्हणजे वॉटर डिवाइड. एक्झॅक्टली, वॉटर डिवाइड. या भिंतीमुळे भीमा आणि कृष्णा या दोन्ही नद्या जणू काही दोन समांतर विश्वांमध्ये वाहतात. त्या दोन्ही महाराष्ट्रात उगम पावतात, शेकडो किलोमीटर एकमेकांना समांतर वाहतात, पण या डोंगर रांगेमुळे त्या एकमेकांना पूर्णपणे अनोळखी असतात. म्हणजे जोपर्यंत ही डोंगराची भिंत संपत नाही तोपर्यंत त्यांचा संगम होऊच शकत नाही. हां, आणि ही भिंत महाराष्ट्राच्या हद्दीत संपतच नाही. ती थेट कर्नाटकात रायचूरजवळ जाऊन संपते. अच्छा. आणि तिथे कुरगुड्डी नावाच्या ठिकाणी या दोन समांतर विश्वांचा शेवटी संगम होतो. म्हणूनच केवळ महाराष्ट्रापुरता विचार केला तर भीमा नदीचं खोरं हे कृष्णेच्या खोऱ्याचा भाग न मानता एक पूर्णपणे स्वतंत्र खोरं मानलं जातं. हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण जर डावी बाजू इतकी शांत आहे आणि उत्तरेकडचे सगळे मोठे प्रवाह शंभू महादेव रांगेने अडवून दुसरीकडे वळवले आहेत, तर मग कृष्णेला एवढं अवाढव्य स्वरूप येतं कुठून? बरोबर. याचा अर्थ असा होतो की कृष्णेचं जे काही पॉवर हाऊस आहे ते पूर्णपणे उजव्या किनाऱ्यावर म्हणजेच सह्याद्रीच्या बाजूला दडलेलं असलं पाहिजे. हा निष्कर्ष अगदी अचूक आहे. उजवा किनारा म्हणजे सह्याद्रीची मुख्य रांग. याला आपण एका महाकाय तिरप्या सॅटेलाइट डिशसारखं समजू शकतो. सॅटेलाइट डिश? हो, जेव्हा नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रावरून येतात तेव्हा ही सह्याद्रीची डिश तो सगळा पाऊस स्वतःवर झेलते आणि तिथून तयार होणारे वेणा, कोयना आणि वारणा यांसारख्या नद्यांचे प्रवाह प्रचंड वेगाने हजारो क्युसेक पाणी घेऊन थेट कृष्णेला धडकतात. बापरे. या नद्या ऊन शांतपणे वाहत नाहीत, त्या अंगावर चालून आल्यासारख्या कृष्णेला मिळतात. आणि हेच ते पॉवर हाऊसचे प्रवाह आहेत जे कृष्णेला खऱ्या अर्थाने विशाल बनवतात. आता आपण याच प्रवाहांच्या संगमाकडे वळूया. जर कोणी परीक्षेची तयारी करत असेल तर उपनद्यांची ही संगमस्थळे लक्षात ठेवणं म्हणजे एक मोठं आव्हान असतं. हो हो हो, खूप जड जातं ते. पण जर आपण याला नुसती नावांची यादी न मानता एका यंत्रणेसारखं पाहिलं तर, म्हणजे एखाद्या रेल्वे जंक्शनसारखं, या नद्या एकमेकींना नेमक्या का आणि कशा भेटतात? नक्कीच, ही खूप छान पद्धत आहे. आपण या संगमस्थळांना नद्यांच्या प्रवाहातील ऊर्जा केंद्रे मानूया. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना सर्वात पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं केंद्र येतं ते म्हणजे माहुली. साताराजवळ माहुली येथे कृष्णा आणि वेणा नदीचा संगम होतो. माहुली. अच्छा. वेणा नदी स्वतःसोबत महाबळेश्वरच्या प्रसिद्ध लिंगामळा धबधब्याची प्रचंड ऊर्जा घेऊन येते आणि ती माहुलीला कृष्णेच्या पात्रात ओतते. हां. पण यानंतरचा जो थांबा आहे, कराडचा संगम, तो केवळ भूगोलाचा भाग वाटत नाही. कराड हे ऐतिहासिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचं शहर आहे. हे शहर तिथेच का वसले असावे याच संगमावर? कारण कराड हे दोन पूर्णपणे वेगळ्या प्रवृत्तीच्या जलप्रवाहांचे टक्कर देण्याचं ठिकाण आहे. अच्छा. इथे तुलनेने संथ असलेली कृष्णा आणि सह्याद्रीच्या तीव्र उतारावरून अत्यंत आक्रमकपणे येणारी कोयना नदी यांचा संगम होतो. या भौगोलिक टक्करीमुळे तिथे पाण्याचा एक असा शाश्वत साठा तयार झाला ज्याने मानवी वस्तीला आकर्षित केले. बरोबर. म्हणूनच ते एक मोठं सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र बनले. आणि या संगमाला महाराष्ट्रात एक अत्यंत भावनिक स्थान आहे. त्याला आपण प्रीती संगम म्हणतो. भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचं स्मारक याच प्रीती संगमावर आहे. हा मुद्दा डोक्यात पक्का बसणारा आहे. कराड म्हणजे कृष्णा आणि कोयनेची टक्कर आणि प्रीती संगम. त्यानंतर आपण मगाशी ज्या डाव्या बाजूच्या येरळा नदीचा उल्लेख केला होता, जी दुष्काळी भागातून येते, ती कृष्णेला कुठे मिळते? येरळा नदीचा संगम सांगली जिल्ह्यातल्या ब्रह्मणाळ इथे होतो. हा आपला तिसरा महत्वाचा थांबा आहे. ब्रह्मणाळ. ओके. यानंतर आपण थेट सांगली शहराच्या वेशीवर येतो. तिथे हरिपूर नावाचे चौथे महत्वाचे जंक्शन आहे, जिथे कृष्णा आणि वारणा नद्या एकत्र येतात. वारणा नदी ही स्वतःच एक अतिशय जलद आणि मोठी उपनदी आहे. आणि सर्वात शेवटी एक असं ठिकाण येतं जे केवळ संगमस्थळ नाही तर महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. तो पाचवा आणि प्रवासातला अत्यंत कळीचा संगम आहे नृसिंहवाणी. हो, नृसिंहवाडी. बरोबर. इथे कृष्णा आणि पंचगंगा ह्या नद्यांचा महासंगम होतो.
हे प्रसिद्ध दत्ततीर्थ क्षेत्र ह्याच कारणामुळे विकसित झाले, कारण तिथे दोन मोठ्या नदी प्रणालींचे पाणी एकत्र येऊन एक विस्तीर्ण पात्र तयार होते. जर आपण हे सगळं नकाशावर पाहिलं, माहुली, कराड, ब्रह्मनाळ, हरिपूर आणि नृसिंगवाडी, तर हे केवळ पाठांतराचे शब्द उरत नाहीत. ते डोंगर रांगांमधून वाट काढत आलेल्या प्रवाहांचे नैसर्गिक थांबे वाटतात. आता ह्या सगळ्या अफाट ऊर्जेकडे आणि पाण्याचे साठ्याकडे जेव्हा मानवाने पाहिलं, तेव्हा त्याने नक्कीच असा विचार केला असणार की ही ऊर्जा आपण आपल्या प्रगतीसाठी कशी वापरू शकतो. आणि इथूनच परीक्षा फोकस, प्रमुख धरणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग सुरू होतो. अगदी बरोबर. जेव्हा नद्या असा प्रचंड पाण्याचा साठा निर्माण करतात, तेव्हा भूगोल माणसाला स्वतःच एक संधी देतो. पश्चिम महाराष्ट्राचा जो काही कृषी आणि औद्योगिक पाया आज आपण पाहतो, तो ह्याच धरणांवर उभा आहे. खुद्द कृष्णा नदीवर आपण विचार केला तर वाईजवळ धोम धरण उभारण्यात आले आहे, जे आजूबाजूच्या शेतीला एक मोठा आधार देते. पण जेव्हा आपण कोयना धरणाचा विचार करतो, तेव्हा तिथे काहीतरी वेगळंच इंजिनिअरिंग आणि भौगोलिक लॉजिक वापरलेलं दिसतं. कोयना धरणाला चक्क महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जातं. पण मला एक सांगा, एखादं धरण फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसाच्या शेतीला पाणी देतं म्हणून त्याला संपूर्ण राज्याची भाग्यलक्ष्मी कसं काय म्हणता येईल? आणि तिथेच तर या धरणामागचं खरं भौगोलिक आणि अभियांत्रिकी रहस्य दडलेलं आहे. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडले ना, तर लक्षात येईल की कोयना धरण हे केवळ शेतीला पाणी देण्यासाठी बांधलेलं नाही. मग स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा महाराष्ट्र नव्याने उभा राहत होता, तेव्हा मुंबई आणि पुण्याला कारखान्यांसाठी प्रचंड विजेची गरज होती. आणि इथे सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेचा मास्टर स्ट्रोक वापरण्यात आला. म्हणजे त्यांनी पाण्याचा प्रवाह उलट्या दिशेने वळवला. अगदी तसंच. हेडवागजवळ जे कोयना धरण बांधलं, ज्याच्या जलाशयाला आपण शिवसागर म्हणतो, त्यातलं पाणी पूर्वेकडे वाहून न देता बोगदे खणून ते सह्याद्रीच्या पश्चिमेकडच्या तीव्र उतारावरून थेट कोकणात खाली सोडण्यात आलं. क्या बात है. आणि या गुरुत्वाकर्षणाच्या अफाट ताकदीचा म्हणजे ग्रॅव्हिटी ड्रॉपचा वापर करून जे महाकाय जलविद्युत प्रकल्प उभे राहिले, त्यांनी निर्माण केलेल्या विजेवरच मुंबई आणि पुण्याची औद्योगिक क्रांती उभी राहिली. कारखान्यांची चाके या विजेवरच फिरली. हे अफाट आहे. हो. एका बाजूला हे धरण पश्चिम महाराष्ट्रात शेती फुलवत होतं आणि दुसऱ्या बाजूला ते राज्याच्या औद्योगिक राजधानीला वीज पुरवत होतं. म्हणूनच ती केवळ एक नदी नाही, ती संपूर्ण राज्याची भाग्यलक्ष्मी आहे. हे खरोखरच थक्क करणारं आहे. भूगोलाचा वापर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कसा केला जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे. पण इतरही उपनद्यांवर धरणे आहेत जी तितकीच महत्वाची आहेत, बरोबर? धरण आहे जे त्याच्या आजूबाजूच्या अभयारण्यासाठीही प्रसिद्ध आहे. त्यानंतर इतिहासाचा वारसा सांगणारं राधानगरी धरण आहे, जे भोगावती नदीवर आहे. राधानगरी म्हणजे शाहू महाराजांनी बांधलेलं ना? हो. राजर्षी शाहू महाराजांनी अतिशय दूरदृष्टीने आणि स्वतःच्या प्रयत्नातून हे धरण बांधलं होतं आणि त्याच्या जलाशयाला लक्ष्मी सागर म्हणून ओळखलं जातं. या व्यतिरिक्त दूधगंगा नदीवर बांधलेलं काळम्मावाडी धरण हेही या नदी प्रणालीचे एक महत्त्वाचं अंग आहे. घटप्रभा नदी ही नदी कृष्णा प्रणालीचाच भाग आहे, पण ती महत्वाची का आहे? घटप्रभा नदीचं वेगळंपण तिच्या भौगोलिक स्थानात आहे. ती अशी एक नदी आहे जी काही अंतरासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांची नैसर्गिक सीमा बनते. दोन राज्यांना विभागणारी ही नॅचरल बॉर्डर भौगोलिक आणि प्रशासकीय दोन्ही दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ठरते. अच्छा, आता हे सगळं चित्र खूप सकारात्मक वाटतं. आपण पाहिलं की नद्या कशा तयार होतात, संगमावर शहरं कशी वसतात आणि आपण धरणांमधून वीज आणि पाणी कसं मिळवतो. पण जिथे शहरे मोठी होतात आणि कारखाने उभे राहतात, तिथे न टाळता येणाऱ्या काळाकुट्ट परिणामी समोर येतो. प्रगतीचा हा विरोधाभास मला या नदी प्रणालीच्या एका अत्यंत संवेदनशील उदाहरणात दिसतो. मी बोलतोय पंचगंगेबद्दल. हो. पंचगंगा हा पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत अभिमानास्पद पण तितकाच दुर्दैवी असा अध्याय आहे. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि एक गुप्त सरस्वती मानली जाणारी अशा या 5 नद्यांचे प्रवाह एकत्र येऊन पंचगंगा नदी तयार होते. हे खोरे अतिशय सुपीक आणि समृद्ध आहे. आणि याच पंचगंगेच्या काठावर कोल्हापूर आणि इचलकरंजीसारखी प्रचंड मोठी आणि श्रीमंत औद्योगिक शहरे वसली आहेत. पण मग आज या नदीची अवस्था काय आहे? तोच तर विरोधाभास आहे. ज्या पंचगंगेच्या स्वच्छ आणि मुबलक पाण्यामुळे तिथे कापड उद्योग म्हणजेच टेक्स्टाईल इंडस्ट्री बहरली, हजारो कारखाने उभे राहिले आणि शहरांची भरभराट झाली, त्याच शहरांनी आज या नदीचा गळा घोटलाय.
बापरे. आजच्या घडीला हजारो कारखान्यांचे विषारी रसायनयुक्त पाणी आणि लाखो लोकसंख्येचे शहरी महिला पाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट या नदीत सोडले जाते. त्यामुळे आज पंचगंगा ही महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त प्रदूषित नद्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. तिचे एकेकाळचे जीवनदायी पाणी आज अक्षरशः काळेकुट्ट आणि विषारी झाले आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण एका बाजूला प्रगतीची आणि अर्थव्यवस्थेची शिखरे सर करत आहोत, पण ज्या निसर्गाने आपल्याला तो पाया दिला त्याच नद्यांना आपण मारत आहोत. आपण समृद्धीसाठी पर्यावरणाची एवढी मोठी किंमत मोजायची आणि तरीही त्याला विकास म्हणायचं? हा एक अतिशय गंभीर प्रश्न आहे. यातली सर्वात आकर्षक पण भयानक गोष्ट म्हणजे मानवी वस्ती आणि नद्यांचे हे दुहेरी तलवारीसारखे नाते. तुम्ही इतिहासात डोकावून बघा, वाई, सांगली, कराड किंवा कोल्हापूर ही शहरे काठावरच वसली, कारण तिथे पाण्याची शाश्वती होती. हो. पण जेव्हा या शहरांचा स्फोट झाला आणि ती अवाढव्य औद्योगिक केंद्रे बनली, तेव्हा त्यांनी या नद्यांना एका मोठ्या डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतरित केले. हे केवळ पंचगंगेचेच दुःख नाही, तर संपूर्ण कृष्णा खोऱ्यातील अनेक नद्या आज या मानवनिर्मित प्रदूषणाच्या भस्मासुराशी लढत आहेत. हे विकासाचे मॉडेल आपल्याला भविष्यात नक्कीच परवडणारे नाही. खरंय. आणि हाच तो भाग आहे जिथे आपण नुसतं परीक्षेसाठी वाचून थांबू शकत नाही. आजच्या या सखोल चर्चेतून आपण केवळ एक नकाशा वाचला नाहीये. आपण त्या महाबळेश्वरच्या 1220 मीटर उंचीवरच्या थेंबापासून सुरू झालेला निसर्ग, इंजिनिअरिंग आणि मानवी चुकांनी भरलेला एक जिवंत प्रवास अनुभवलाय. नक्कीच. जर आपण या पूर्ण प्रवासाचा एका दृष्टिक्षेपात सारांश पाहिला, तर आपण शंभू महादेव डोंगर रांगेने तयार केलेला तो 11% क्षेत्राचा सुरक्षित पाळणा समजून घेतला, येरळा नदीसारखी दुष्काळ भागाची जीवनरेखा पाहिली आणि भीमा नदीच्या समांतर विश्वाची ती भौगोलिक भिंत अनुभवली. हे सगळं आज आपण केवळ महाराष्ट्राच्या हद्दीपुरतं पाहिलंय. पण जसं आपण सुरुवातीला म्हटलं, नदीचा तो थेंब इथेच थांबत नाही. तो राज्याची सीमा ओलांडून 1400 किलोमीटरच्या प्रवासावर पुढे जातो. आणि यावरून एक अत्यंत महत्त्वाचा आणि भविष्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण होतो. कृष्णा ही नदी केवळ महाराष्ट्राची मक्तेदारी नाही. ती इथून कर्नाटकात जाते आणि तिथून पुढे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशा 3-4 राज्यांच्या भूभागाला पाणी पुरवते. आजच्या घडीला या राज्यांमध्ये पाणी वाटपावरून अत्यंत टोकाचे वाद आहेत आणि हे सोडवण्यासाठी कायदेशीर लवाद म्हणजे वॉटर ट्रिब्युनल्स वर्षानुवर्षे काम करत आहेत. पण भविष्यात जेव्हा लोकसंख्येचा विस्फोट होईल आणि त्याहूनही भयंकर म्हणजे जेव्हा हवामान बदलामुळे सह्याद्रीवर पडणाऱ्या पावसाचे चक्र पूर्णपणे अनिश्चित होईल, तेव्हा काय होईल? बापरे. जी नदी गेली हजारो वर्ष या संपूर्ण दख्खनच्या पठाराची जीवनदायिनी राहिली आहे, ती भविष्यात या राज्यांमधील सर्वात मोठ्या आणि उग्र राजकीय आणि सामाजिक संघर्षाचे मुख्य कारण तर ठरणार नाही ना? हा प्रश्न खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. पाण्याची विभागणी आणि त्याचे योग्य व्यवस्थापन हे 21व्या शतकातले सर्वात मोठे आणि भयानक आव्हान असणार आहे. आपण या सत्राच्या सुरुवातीला म्हणालो होतो की भूगोलाच्या पुस्तकातली निळी रेष फक्त एक शांत खूण नसते, तो एक गुंतागुंतीचा आणि जिवंत प्रवास असतो. आणि मला वाटतं आजच्या या संवादातून ते 100% सिद्ध झालं आहे. अगदी खरंय. म्हणूनच हा सगळा प्रवास अभ्यासकांनी स्वतःच्या हाताने नकाशावर उतरवून काढला पाहिजे, अशी माझी विनंती आहे. जेव्हा आपण तो शंभू महादेवाचा पाळणा, ती उजवीकडची पॉवर हाऊस जंक्शन्स आणि ती धरणं स्वतःच्या हाताने काढू, तेव्हा हे सगळं कायमचं आपल्या स्मरणात राहील. निसर्गाचं हे अमूल्य वरदान आणि त्याच्याशी जोडलेलं आपलं भविष्य आपण अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत पुन्हा उलगडून पाहू. तोपर्यंत स्वतःचे नकाशे तयार करत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा.